पण चान्सेस असतात. म्हणून माझा एक विनंती राहील की लाईनच्या दूरपासून पतंग उडवावे आणि कोणाच्या मार्गदर्शनावर पतंग उडवावे. धन्यवाद. न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने. घाटंजी मते पतंगबाजी आले चर्चेत. मांजा धागा विक्री आणि पोलीस प्रशासनाचा लपंडाव. होमगार्ड आकाश ठाकरेच्या हिमतीने वाचला एका पतंगबाज चिमुकल्याचा जीव. प्रशासनाचे जनतेला आवाहन. सध्या घाटंजी शहरासह संपूर्ण तालुक्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचा हंगामा जोर धरत असून मुलांनी पतंग उडवण्याची जशी स्पर्धाच लावली आहे, पण या आनंदाच्या सावलीत एक भयंकर संकट वाढत चाललं आहे. मुलं पतंग उडवण्यासाठी वापरत असलेला धोकादायक मांजा धागा सतत इलेक्ट्रिसिटीच्या फेज लाईनमध्ये अडकत असून महावितरणाच्या यंत्रणेलाही त्याचा फटका बसतो आहे. घाटंजी तालुक्यात चिनी मांजा विक्रीवर बंदी असतानाही काही दुकानदार निर्भीडपणे हा मृत्यूचा धागा विकताना दिसत आहे. मुलांचे जीव धोक्यात टाकणारा हा मांजा धागा विकणारा कोण आणि त्यांना संरक्षण देणारे कोण, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. नुकताच काही दिवसा अगोदर सर्व दुकाने तपासली असता शहरातील कोणत्याही दुकानात मांजा धागा किंवा बंदी असलेला धातू मिश्रित मांजा आढळून आला नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मग शहरात रोडवर ताराला लटकून इकडे तिकडे हा मांजा धागा येते तरी कुठून आहे, असा गंभीर प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. नुकताच काही दिवसा अगोदर घाटंजी शहरातील सुरेश मस्के यांचा 13 वर्षीय प्रणय हा मुलगा तुटलेला पतंग पकडण्यासाठी शिवाजी चौक येथील कृषी विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीवर चढला असताना पतंग पकडताना विजेच्या जिवंत तारास हात लागल्याने हात जळाला. मुलगा चिपकला हे पाहून तिथूनच जात असलेले होमगार्ड आकाश ठाकरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत त्या मुलाचा जीव वाचवला, पण दुर्दैवाने त्या मुलाला त्याचा हात गमवावा लागला. महावितरणाने पालकांना कडक सूचना केल्या जात आहेत. इलेक्ट्रिसिटी तारांच्या जवळ पतंगबाजी करू नये. तारांमध्ये अडकलेला मांजा अजिबात ओढू नये. मांजा विकत घेऊन मुलांना अजिबात देऊ नये. प्रशासनाने आवाहन केले आहे की मांजा धागा विक्री होत दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. आपल्या सोबत आहे आकाश ठाकरे, जे नुकतीच एक घटना घडलेली आहे घाटंजीत. पतंग लटकली होती तारेला विजेच्या, तर त्या चिमुकल्या मुलाचा यांनी जीव वाचवला असं पूर्ण घाटंजी चर्चा आहे. तर तुम्ही काय करता नेमकं? मी महाराष्ट्र गृहरक्षक दलमध्ये आहो. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझं दुकान आहे अष्टभुजा झेरॉक्स मध्ये. तर त्या दिवशी असं नेमकं काय घडलं होतं की त्या मुलाचा इथे जीव वाचवलाय? त्या दिवशी मी घरून जेवण करून आलो होतो. हा, जवळपास 4, 4:30, 5 वाजताची गोष्ट होती. हा, दुकानापुढे उभा होतो मी. हा, तेव्हा समर्थ स्कूल सुटली होती. तिथले पूर्ण मुलं वर पाहत होते. हा, काय झालं हा, तर मी म्हणजे दुकानापासून इकडे आलो वापस. हा, वर का झालं तर तेव्हा तो एक मुलगा प्रणय तो ताराला चिपकून होता. अच्छा, तेव्हा मी धावत आलो. हा, म्हणजे इथं जळलं कोण हा, ते पाहासाठी. तर तो दिसल्या क्षणी मी त्याला थोडस म्हटलं करंट आता लागू नाही आला. तो कुठे, त्याला करंट कुठे लागला होता? हेच तार आहे तो. अच्छा, त्यानंतर तुम्ही काय केलं? त्याला मी पाय मारला थोडासा, हा. म्हणजे करंट आहे की नाही माझ्यापाशी शूज होता घालून मी. अच्छा, तर त्याला करंट लागलेला असता तुम्ही जीवाची पर्वा न करता त्याला? हो, मला म्हणजे समजलंच नाही का बा त्याच्याकडे पाहून. अच्छा, अच्छा. तर इथे मग तुमच्या व्यतिरिक्त कोणी काही? इथे होते 5-6 जण व्यक्ती होते इथे. त्यांनी काहीच वाचवण्याचा प्रयत्न केला नाही? कोणीच नाही. तर तुम्ही तिथून खालून धावत येऊन त्यांना वाचवलं. त्यानंतर तुम्ही काय केलं? त्याला मी लात मारून बाहेर केलं थोडस, म्हणजे करंट आहे की नाही पाहिलं मी. अच्छा, त्याला तर लागलं नव्हतं तेव्हा. मी त्याला जोरात खिचलं. अच्छा, तेव्हा उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. खाली एक दुचाकी जात होती. अच्छा, त्याला थांबवलं. चल म्हणलं अर्जंट फास्ट मध्ये दवाखान्यात. त्याला मी दवाखान्यात नेलं. तुमचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे आणि या कार्याला तुम्हाला कौतुकास्पद नाही तर पूर्ण सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि तुमच्या पोलीस स्टेशन मधून तुमचा सत्कार व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलाचा दुर्दैवाने हात गेलेला आहे. हो, हात गेला असं कळलेलं आहे. नाही, त्याला मी थोडस लेट झालो असं मला तरी वाटते, कारण त्याचा हात वाचू नाही शकलो. त्याची तुम्हाला इतकी मोठी खंत आहे. तुमचं कार्य म्हणजे इतकं कौतुकास्पद आहे. तुमचा म्हणजे जेवढं कौतुक केलं तितकं कमी आहे. आम्ही न्यूज 29 महाराष्ट्रकडून तुमचा सत्कार करू इच्छितो शब्दसुमनाने आणि तुमच्या भविष्यातील असेच कार्य. धन्यवाद. मला तुमच्या चॅनलमार्फत बोलायची संधी दिली. मी विक्रम मारुतराव उराडे, उपकार्यकारी अभियंता, घाटंजी महावितरण. मकर संक्रांती हा सण पतंग याच्यामध्ये मुलं जे आहे भरपूर याच्यामध्ये आनंद घेतात. आणि याच्यामध्ये एक मी या चॅनलच्या स्वरूपात सांगू इच्छितो की पतंग उडवताना हे प्रौढांनी म्हणजे त्यांचे पॅरेंट्स असेल, आई वडील असतील, भाऊ असेल मोठे,
हे लक्ष देण्याचं त्यांना काम असलं पाहिजे. पतंग हे उडवणं हे खुल्या जागेवरच व्हायला पाहिजे. पण आता या सिटीमध्ये पतंग हे कुठे पण उडवले जाते आणि सोबत नायलॉन मंजन असल्यामुळे हा कदाचित एक कारण राहू शकते की कारण का पहिले जे मंजे येत होते ते सुताचे येत होते, ते कंडक्टिंग नव्हते, म्हणजे त्याच्यातून वीज पुरवठा व्हायचा नाही. नायलॉन मंजेमध्ये कधी कधी वीज पुरवठा होतो आणि त्याच्यामुळे पण ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे. सोबत जेव्हा पतंग किंवा धागा लाईनमध्ये फसतो त्याच्या ओढण्यात आणण्यामुळे लाईनमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. सोबत पतंग जे मुलं धावतात पकडण्यासाठी त्यांना पण आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विद्युतच नाही, सोबत ॲक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात. म्हणून माझा एक विनंती राहील की लाईनच्या दूरपासून पतंग उडवावे आणि कोणाच्या मार्गदर्शनावर पतंग उडवावे. धन्यवाद.